नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. अ, श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे हाती घेऊन निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे. या चळवळी अंतर्गत आम्ही अनेक उपक्रम राबवतो. त्या उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. तर लाईव्ह मुलाखत चर्चासत्र भाग 211 तुम्हा सर्व प्रेक्षकांचं आणि माननीय सहभागी मान्यवर अजिंक्य परब सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद, धन्यवाद. तर शिक्षण पूर्ण झाल्यावर उदरनिर्वाहासाठी मुंबई किंवा इतर शहरांकडे धाव घेतात. आपण सुद्धा बरोबर. मुंबईला गेला होता. पण आता तुम्ही गावी आला आहे आणि व्यवसाय सुरू केला आहे. तर गाव ते मुंबई आणि मुंबई ते गाव आपल्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. नक्कीच, नक्कीच. माझं प्राथमिक शिक्षण हे माडेचेवाडी कुडाळ येथे झालं. त्यानंतर मग आमचं पाड हायस्कूल इथे आमचं एक 11वी-12वी माझं पाड हायस्कूल इथे झालं. त्यानंतर माझं पहिलंच एक आम्ही ठरवलेलं की एक हॉटेल मॅनेजमेंट आपल्याला करायचंय. मग 12वी नंतर मग मी मुंबईला गेलो हॉटेल मॅनेजमेंटसाठी. त्यानंतर आयएचएम मुंबईमध्ये मला ॲडमिशन मिळालं. त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम होती ती पहिली. त्यानंतर ते क्लिअर करून मग त्यानंतर आयएचएम मुंबईमध्ये ॲडमिशन मिळालं. मग तिथून मग मुंबईमध्ये गेल्यानंतर बरेच अनुभव आले. पहिल्या वर्षी ॲडमिशन नव्हतं मिळालेलं. मग त्यानंतर अँबॅसेडर फ्लाइट किचन जे आहे अंधेरीला एअरपोर्टच्या इथे, तिथे मी एक वर्षभर अप्रेंटिस म्हणून काम केलं. ॲज अ अप्रेंटिस मी तिथे वर्षभर तिथे एक ट्रेनिंग कंप्लीट केलं. त्यानंतर नेक्स्ट इयरला मग मी आयएचएम मुंबईच्या नेक्स्ट बॅचला मी ॲडमिशन घेतलं. ते ॲडमिशन सक्सेसफुल झालं. त्यानंतर 2013 मध्ये आमचं कॉलेज कंप्लीट झालं. आमचं कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर सर्वात प्रथम जो माझा जॉब होता तो आयटीसी मराठामध्ये अंधेरीला एअरपोर्ट रोडला आयटीसी मराठा येथे मी ॲज अ ट्रेनी म्हणून मी काम केलं. त्यानंतर थर्ड कॉमी म्हणजे जे एक हेल्पर लेवल नंतरचं एक वर येतं थर्ड कॉमी. त्यानंतर आयटीसी मराठा नंतर ग्रँड हयात, ग्रँड सरोवर असे बरेच काही 5 स्टार हॉटेल्समध्ये वगैरे काम केलं. त्यानंतर मग TGI फ्रायडेज झालं, जसं अमेरिकन चेन आहे TGI फ्रायडेज. त्यानंतर त्यामध्ये काम करायला मला संधी मिळाली. आणि त्यानंतर मग छोटे मोठे मग 5 स्टार लाईन नंतर मग छोटे मोठे रेस्टॉरंट्स किंवा एक स्टार कॅटेगरीमध्ये रेस्टॉरंट अशा रेस्टॉरंटमध्ये काम करायची मग संधी मिळाली. पण एक वेळ असा येतो की असं वाटतं आपल्याला की जी मेहनत आपण दुसऱ्यांसाठी जी करतोय ती आपण जर मेहनत स्वतःसाठी का करू नये. मग ती जर मेहनत आपण स्वतःसाठी करू आणि आपल्या गावामध्ये जर आपण तसं काहीतरी चालू करायचा प्रयत्न केला, जे आम्ही शिक्षण घेतलंय, जे आम्ही नॉलेज घेतलेलं, एक्सपिरियन्स जो घेतला, ज्यामध्ये आम्हाला माहिती होतं आणि ते इथे मिळत नव्हतं. लाईक पिझ्झा, बर्गर. आता पिझ्झाचे बेस वगैरे आम्ही स्वतः इथे बनवतो. पिझ्झाचे बेस, त्याचा पिझ्झाचा सॉस, पिझ्झाचा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे चिकनचे टॉपिंग्स किंवा व्हेजिटेबल्सचे जे टॉपिंग्स आहेत, पिझ्झाचं चीज बाहेरून आणण्यापासून. तर हे सर्व जे आम्ही तिथे शिकलो, मग ते गावी का करू नये? मग त्या विचाराने आणि त्या एका ध्येयाने मी परत एकदा गावी शिफ्ट झालो. हॅलो. हो, बोला. हा. हा, बोला बोला सर, तुमचा आवाज येतो. बोला. हो. मग त्यानंतर मग मी शेवटचा जॉब माझा चेंबूरमध्ये करत होतो. तिथे ॲज अ हेड शेफ मी चेंबूरला शालो म्हणून एक रेस्टॉरंट आहे. तिथे मी लास्ट जॉब केला 2018 मध्ये. आणि 2019ला पहिलं आमचं ला माफिया हे आम्ही कुडाळमध्ये चालू केलं. हा, हॅलो सर, बोला बोला, आवाज येतोय तुमचा. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का? हा सर, बोल. हा, बोला बोला. मग त्यानंतर मग मी परत 2018 नंतर मग मी परत गावी शिफ्ट झालो. सर बोला. बोला. हा हा हा, येतो आवाज, बोला.
आवाज येतोय का तुम्हाला माझा? हो, येतोय येतोय सर, येतोय. हो हो. मग गाव ते मुंबई आणि मुंबई ते माझा गाव, असा हा प्रवास माझा नंतर घडला. तर आपण हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून काही ठिकाणी नोकऱ्या सुद्धा केल्या. या दरम्यान आपणास आलेला बरोबर. अनुभव कसा? हॉटेल मॅनेजमेंट हे माझं 2000 माझं 13 मध्ये कम्प्लीट झालं. 2013 नंतर माझा पहिला जो जॉब होता तो TGI फ्रायडेज मध्ये. TGI फ्रायडेज हे अमेरिकन चेन होती रेस्टॉरंटची. त्यांचे बऱ्याच ठिकाणी इंडियामध्ये पण आउटलेट्स आहेत. मुंबईमध्ये त्यांचं लोअर परेल, त्यानंतर घाटकोपर, अंधेरी. तर जेव्हा आम्ही पहिला जॉबला लागलो तेव्हा अंधेरी त्यांच्या आउटलेटला आम्ही त्यांच्या ब्रांचला लागलेलो. तिथे 2 वर्ष काम करायची मला संधी मिळाली. आणि जेव्हा TGI फ्रायडेज मध्ये काम करायला मिळालं त्यावेळीच तिथेच त्या एकाच आउटलेटमध्ये आम्हाला असं बरंच काही शिकण्यासारखं मिळालं. म्हणजे त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स जे होते ते सर्व अमेरिकेच्या त्यांच्या ज्या तिथे जे जेवण बनायचं तेच सेम इथे बनायचं. म्हणजे त्यांचं जेवढं काही रूल्स रेग्युलेशन आणि होते, त्यांचं जी क्वालिटी, फूडची क्वालिटी किंवा त्यांचे जे आपले हायरार्कीज जे आपल्याला मेंटेन ठेवावे लागतात, त्यामुळे एक अंगात ते भिनत गेलं की आपल्याला ह्यामध्ये काहीतरी करायचं आहे, किंवा जो पहिला बेस जो मला मिळाला तो चांगला मिळाला. मग त्यानंतर 2 वर्ष जॉब केल्यानंतर नंतर ते रेस्टॉरंट नंतर मग मी अंधेरीला एक पंप रूम म्हणून आहे, त्याचं आता सध्या बॅरल म्हणून नाव आहे, तिथे मी जॉब केला. तर तिथे असताना शेफ मनोज म्हणून मिळाले. त्या मनोज शेफने माझं शेफ स्टीव्हन गोम्स म्हणून आहेत, आपले इंडियाचे मास्टर शेफ आहेत, इंडियन मास्टर शेफ इन UK. तर ते एकदा इंडियामध्ये आलेले. त्यांचं पहिलं रेस्टॉरंट होतं मुंबईमध्ये, त्यांना ओपनिंग करायचं होतं. त्यांनी लोअर परेलला आपलं कमला मिलमध्ये केमिस्ट्री 101 म्हणून रेस्टॉरंट ते ओपन करत होते. तर त्यासाठी ते त्यांच्या ओळखीच्या शेफ लोकांमध्ये, ओळखीच्या शेफ सोबत ते त्यांना एक स्टाफ शोधत होते, ते की कुठेतरी चांगला स्टाफ मिळेल आणि त्यांना ते एक रेस्टॉरंट लवकरात लवकर ओपन करायचं होतं. आणि त्यावेळी पंपरूम मध्ये काम करत असताना त्यांची एक व्हिजिट झालेली आमच्या रेस्टॉरंटमध्ये, आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये काम करत होतो. तर आमच्या जे मेन शेफ होते, जे आमचे सिनियर होते, तर त्यांनी रिक्वेस्ट केली की मनोज शेफनं रिक्वेस्ट केली की तुमच्या इथे जो कोणी बेस्ट काम करेल किंवा बेस्ट असा तुमचा जो स्टुडंट आहे किंवा तुमच्या इथे जो शेफ आहे त्याला त्याला हे करावं लागेल, म्हणजे त्याचं मला नाव सांगा. तर तेव्हा मनोज शेफनी माझं नाव तेव्हा त्यांनी सजेस्ट केलेलं. तर त्यानंतर मग माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला. त्यानंतर माझी ट्रायल घेतली गेली आणि ती ट्रायल स्वतः स्टीव्हन गोम शेफने घेतलेली. आणि त्यावेळी त्यांना माझी ट्रायल आवडली, त्यांना माझी थेअरी आवडली, त्यांनी जे विचार लगेच मला दुसऱ्या दिवशी केमिस्ट्री 101 मध्ये अपॉइंट केलं. ते माझ्यासाठी सर्वात मोठं आणि सर्वात चांगला प्रोजेक्ट होता. सर, अं, तुमचा आवाज तो माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता. कारण की स्टीव्हन कोम सोबत काम करायला मिळेल हे एक माझं मोठं त्यामध्ये आम्ही एक स्टीव्हन गोमचं जर सांगायला गेलं तर ते इंडियन करी शेफ इन UK, इंडियन मास्टर शेफ इन UK, 7 टाइम इंडियन मसाला शेफ इन UK, बिर्याणी शेफ इन UK, असे बरेच त्यांच्या जो अवॉर्ड्स आहेत. आणि इंडियामध्ये त्यांचं पहिलं रेस्टॉरंट होतं तेव्हा. मग त्यामध्ये आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या, मोलेक्युलर गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचे स्पियर्स कसे बनवणे, कावियास कसे बनवणे, कुठल्याही गोष्टीचा फोम कसा बनवणे, किंवा त्या गोष्टीची एखादी आपण डिश जेव्हा बनवतो ते त्याचं प्रेझेंटेशन कसं करणे, मोलेक्युलर पद्धतीने कसं करणे, किंवा त्यामध्ये आपलं मायक्रोग्रीन्स, एडिबल फ्लावर्स ते आम्ही त्यावेळी पहिल्यांदा यूज करायला शिकलो. मग त्या किचनमध्ये तर पूर्ण हेच नव्हतं, गॅसच नव्हता. मग ते पूर्ण जी होती केमिस्ट्री 101, तर ती पूर्ण एक लॅब होती. त्या लॅबमध्ये असं जेवण बनायचं. मग ते एक शिकायला मिळालं. मग त्या किचनमध्ये असताना तिथे फॉरेनर शेफ आलेले, त्यांचं नाव शेफ लॉरेंट होतं. त्यांच्याजवळ मिशलिन स्टार्स आहेत 3. तर वर्ल्डमध्ये असे मिशलिन शेफ खूप कमी आहेत. मग त्यांच्या अंडर पण आम्हाला काम करायला मिळालं, त्यांच्या अंडर पण आम्हाला शिकायची संधी मिळाली. आणि त्या शेफची स्पेशालिटी म्हणजे सांगायचं म्हणजे ते शेफ जेव्हा इंडियामध्ये आले, त्यांनी जेव्हा त्यांचं किचन त्यांनी त्यांच्या हातात घेतलं, त्यांनी हँडओव्हर घेतला. त्या दिवशी आम्ही कंटिन्युअस 4 दिवस न झोपता न उठता, 4 दिवस कंटिन्यू 1 तास, दिवसात 1 तास झोप घेऊन त्यांच्याबरोबर तो आम्ही मेनू रेडी करत होतो. कारण मास्टर शेफचं इंडियामधलं पहिलं रेस्टॉरंट म्हणून त्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगला रहेजा, हिंदुजा, अंबानी किंवा आपले ठाकरे परिवार वगैरे हे सर्व त्यावेळी उपस्थित राहणार होते ओपनिंगला.
मग त्यामुळे त्या ओपनिंगसाठी म्हणून आम्ही 3 दिवस कंटिन्युअस हॉटेलमध्ये, फक्त रात्री 1 तास झोपायचं, परत उठायचं, परत त्या मेनूच्या मागे, त्या प्रिपरेशनच्या मागे. म्हणजे असेच बरेच काही अनुभव आहेत त्यामध्ये. जेव्हा ते स्टीव्हन शेफना आणि आपल्या लॉरेन्स शेफना काहीतरी इंडियन खायचं होतं, तर त्यावेळी मी घरी कॉल केला, आईला विचारलं की कशी आपण मच्छी कढी कशी बनवतो मालवणी. मग ती रेसिपी घेऊन मी ती मच्छी कढी त्यांना बनवून, त्यांना जेव्हा मी ती प्रेझेंट केली तेव्हा त्यांना एवढी ती आवडली. त्यानंतर मग ते शेफ एवढे खुश झाले. तर ते असं एक ते एक आहे. त्यानंतर आपलं बँड्राचं द बेगल शॉप, बँड्राला आपला कार्टर रोडला लागूनच आहे. म्हणजे त्यामध्ये त्या एरियामध्ये कार्टर रोडला फेमस आहे द बेगल शॉप म्हणून. एक छोटंसं आउटलेट आहे, त्यामध्ये नुसते बेगल्सचे टाईप सँडविचेस वगैरे. पण एक छोटीशी आणि कोजी, आणि असं तिथे गेल्यानंतर असं गोव्यात आल्यासारखं असं एक फिलिंग आहे. मग तिथे काम करायची संधी मिळाली. त्यानंतर BCB, बॉम्बे कॉकटेल बार. तर बॉम्बे कॉकटेल बार हा सध्या तरी इंडियातली म्हणजे आपला मुंबईमधला सर्वात मोठा डान्स फ्लोर. आणि तिथे काम करायची, तिथे ऍज अ हेडशेफ काम करायची संधी मिळाली. त्यानंतर BCB, ब्लँको अंधेरी, ब्लँको बँड्रामध्ये मी ब्लँको अंधेरी, BCB आणि बँड्रा हे असे 3 आउटलेट मी ऍज अ हेडशेफ म्हणून हँडल करत होतो. कधी कधी ह्या आउटलेटमध्ये, कधी दुसऱ्या आउटलेटमध्ये, कधी अंधेरी, कधी बँड्रा, कधी BCB अंधेरी. मग असं करत करत मग त्या ओनर्सनी मला एक संधी दिली की एक ओपनिंग करायचं आहे. तर ते आपल्याला ते चेंबूरला करायचं आहे. तर चेंबूरला शालो म्हणून एक रेस्टॉरंट होतं. तिथे पूर्णपणे मेनू पासून त्याचे मेनूचे स्टँडर्ड्स, त्याच्यानंतर त्याचं कॉस्टिंग, त्याचं प्लेटिंग, त्याचं मेनूचं डिझायनिंग, ते सर्व मी करून दिलं. म्हणजे ते पहिलं एक माझ्यासाठी एक मोठी गोष्ट होती की मी कुठल्या तरी एका मोठ्या रेस्टॉरंटची ओपनिंग ॲज अ हेडशेफ करत होतो. आणि ते सक्सेसफुली झालं. सर्वजणांना तो मेनू आवडला, टेस्ट आवडली. आणि मग त्यानंतर मग मी तिथे त्यानंतर थोडे ते मध्ये कमला मिलमध्ये आग लागलेली. मग त्यानंतर मग त्या रेस्टॉरंटमध्ये थोडे इश्यू क्रिएट झाले. मग पेमेंट वगैरे लेट व्हायला लागलं. आणि मग मी म्हटलं चला, एवढं जर आपल्याला नॉलेज असेल, जर आपण एक मोठ्या रेस्टॉरंटचं जर आपण ओपनिंग करतोय किंवा करतोय, तर मग आपण स्वतःसाठी किंवा आपल्या कोकणासाठी जर ही टेस्ट देता आली, तर त्यामध्ये आपलं हे आहे. म्हणजे त्यामध्ये जर आपल्याला जर दाखवता आलं, तर ते माझ्यासाठी एक खूप मोठं काम होतं. म्हणून मग तो विचार करून आणि त्या विचाराने मी पुन्हा एकदा गावी शिफ्ट झालो आणि कुडाळमध्ये ला माफिया वन हे सुरू केलं, कुडाळमध्ये. खरंच खूप छान प्रवास होता. तर आपण मुंबईहून गावी येऊन व्यवसाय सुरू करावा असं का वाटलं? मुंबईहून गावी यावं आणि गावी येऊन आपला बिझनेस सुरू करावा, ह्यामागे माझं एकच कारण होतं की मुंबई म्हणा किंवा महाराष्ट्रात काही म्हणा, परप्रांतीयांचं जे आपलं आक्रमण जे चालू आहे, किंवा परप्रांतीयांचं जे सध्या त्यांचं जे मक्तेदारी किंवा म्हणू शकतो आपण बिझनेसमध्ये किंवा आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये, नोकरी क्षेत्रामध्ये, कशामध्ये त्यांचं सध्या वर्चस्व जास्त होत चाललेलं. मी ज्यावेळी एक दोन ठिकाणी कामाला होतो, तिथे मराठी माणसाला अशी एक खालच्या लेवलची वागणूक दिली जायची. म्हणजे तू मराठी आहेस, मग तू हेच काम करायचं, किंवा तू हेल्पर आहेस, किंवा तू ट्रेनी आहेस, तू ज्युनियर आहेस, मग तू हेच काम करायचं. पण ते काम करायचं ते सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 2 वाजू दे, 3 वाजू दे, तोपर्यंत कामं करायची. आणि प्लस मग ते परप्रांतीयांचं ऐकून पण घ्यायचं. मग तो एक विचार माझ्या डोक्यात कुठेतरी होता, ते एक माझ्या मनात कुठेतरी होतं. त्यानंतर एक दोन ठिकाणी मी बाहेरगावी जायचा पण प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी पण आपल्याला असेच बरेच काही फसवे माणसं मिळाली, ज्यामुळे कॅनडाला जायचं माझा प्रयत्न चालू होते त्यावेळी. आणि त्यावेळी आम्ही एका कन्सल्टन्सीमध्ये आम्ही त्यावेळी इन्व्हेस्टमेंट केली. ती कन्सल्टन्सी फेक निघाली. आणि त्यामुळे मग मी ते सर्व कंटाळून मग म्हटलं आता काहीच नको, आपण आपल्या गावी जाऊ, आपण एवढी आपल्याकडे नॉलेज आहे, आपल्या हाताला टेस्ट आहे, आपण गावी जाऊन ट्राय करू. आपण जे इथे बनवतो, जे आपण इथे मेहनतीने जे दुसऱ्यांसाठी बनवतो, ते स्वतःसाठी बनवून आपल्या गावी आपण ते प्रयत्न चालू करू. तर त्या हिशोबाने मी गावी शिफ्ट झालो. खूप छान असं, जो तुम्ही विचार केला की पाऊल उचलला, असं प्रत्येक आवाज कोकणी नाहीये त्या व्यक्तीने तुमचा. पाऊल उचललं पाहिजे. हॅलो, आता येतोय का? हो, येतोय येतोय. हॅलो. हा हा. तर म्हणजे खरंच तुम्ही खूप
चांगला निर्णय घेतला की म्हणजे प्रत्येक कोकणवासियांनी असं तुमच्या तुमच्या यांनी विचार केला पाहिजे की मुंबईला न जाता गावी आपले एक छोटा मोठा धंदा सुरू करून तिकडे धंद्यामध्ये आजकाल जर बघायला गेलो ना तर नोकरीत काही राहिलंच नाहीये. आपण धंद्याकडे वळलो पाहिजे. आपल्या कोकणात खूप काही आहे, खूप म्हणजे खूप काही आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कोकणी माणूस हा बरोबर आपल्या आहे. बरोबर आहे. दुर्लक्ष करतो. तो दुसऱ्या गोष्टींकडे धावतो. त्याला मुंबईला जाऊन एक हाताखाली काम करायचंय दुसऱ्यांच्या, पण स्वतःचा धंदा सुरू करायचा नाही. तर त्या परिस्थितीतून बाहेर येऊन तुम्ही स्वतःचा एक गावी स्वतःचा एक धंदा सुरू केला, खरंच sir, छान बरोबर. कार्य करतात. तर कसं असतं जेव्हा आपली मुलं जी आहेत, आपली मुलांनी भले त्यांनी जरी मुंबईला गेले, पण भले मुंबईला जाऊन दे या कुठेही जाऊन दे, पण त्यांनी आपल्या इथे आपल्या लोकल इथे कोकणमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण सध्या टुरिझम आणि जे आपलं कोकणाचं जे नैसर्गिक जे महत्व आहे, त्या त्या हिशोबाने आपल्या कोकणामध्ये टुरिझम जो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आता जरी आपण बघायला गेलो तरी बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये बाहेरून येऊन बऱ्याच जणांनी बिझनेस चालू केलेले आहेत. तर त्यामध्ये आता बरेच बरेच काही जमिनी बाहेरच्या लोकांनी घेऊन टाकल्या आहेत. त्यांनी घेतलेल्या आहेत. बरेच काही दुकानं बाहेरची परप्रांतीयांची झाली आहेत. आणि आता पण आपल्या जवळ वेळ गेलेली नाहीये. आता पण आपली मुलं ही परप्रांतीयांच्या दुकानामध्ये कामं करतायत. मग ते काही असू दे, एखादा बिझनेस असू द्या, शेती असू द्या, पण आपण आपल्या पायावर उभं राहणं आणि आपला आता सध्या कोकणात आपला बेस मजबूत करणं गरजेचं आहे. कारण उद्या गोवासारखंही गोव्यापेक्षा पण जास्त महत्व आहे आपल्या कोकणाला येणार आहे. मग त्या अगोदर गव्हर्नमेंटने किंवा आपल्या सरकारने पण काही असे बरेच काही उपलब्धी आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. त्यामध्ये समजा आता हॉटेल मॅनेजमेंटची मोठी कॉलेजेस झाली किंवा त्या ट्रेनिंगसाठी जे लागणारं जे आपलं बाकीचे 5 स्टारसाठी जे ट्रेनिंग जे द्यावं लागतं, मग त्यासाठी जर बाहेर जावं लागत असेल तर त्यासाठी जर मदत करता येत असेल तर ते एक झालं. किंवा इथे मोठी मोठी समजा रेस्टॉरंट किंवा गव्हर्नमेंटची काही रेस्टॉरंट चालू करून त्यामध्ये मुलांना ट्रेनिंग घेता आली तर ह्यामध्ये पण आपल्याला लक्ष घालावं लागेल. आता बरेच असे पर्यटक आहेत जे गोव्यात उतरतात आणि सिंधुदुर्गात येतात, राहतात, मजा करतात, बाहेर कुठेतरी खातात, त्यांना माहिती आहे 4 रेस्टॉरंट फेमस आहेत, तिथे खातात आणि जातात. किंवा गोव्यातनं येतात, बीचेस फिरतात, इथे काही मिळत नाही म्हणून परत ते रात्री स्टेला गोव्यात जातात, तिथे ते लंच किंवा तिथेच ते डिनर वगैरे करतात. आणि असा त्यांचा दिनक्रम चालू असतो. उद्या हे आपल्या इथे हे चालू होत आहे आणि आपल्या इथे हे परप्रांतीय जे बीच साईडचे जे आपल्या जेवढ्या पण बऱ्याच साऱ्या जागा आहेत त्या बऱ्याच साऱ्या जागा आता आता ज्या आपल्या हातातून अर्ध्यापेक्षा जास्त गेलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलांनी किंवा आपल्या यंग जनरेशननी इथे लक्ष घालणं गरजेचं आहे. बरोबर. आता म्हणजे आपली जी युवा पिढी आहे आवाज नाही येत आहे तुमचा. हा सॉरी, आपली जी युवा पिढी आहे तिने आता आपल्या थोडं लक्ष दिला पाहिजे. बरोबर. हो, आपल्या युवा पिढीने खूप लक्ष दिलं पाहिजे. भले तुम्ही काही असू द्या, छोटा मोठा बिझनेस जरी केला, आताचा जरी तुम्ही मुंबईत जरी बघितलात, वडापावाच्या गाडीपासून ते तुम्हाला मोठ्या हॉटेलपर्यंत हे सर्व परप्रांतीयच दिसतील. सध्या तिथे आपण मराठी लोक आता कॉम्पिटिशन करूच नाही शकत. मग त्यामध्ये आपल्याकडे एकच ऑप्शन सध्या चांगला आहे की आपण आपल्या गावी लक्ष घालून जे काही असेल, आता समजा काही जणांना शेती करायची असेल, शेतीमध्ये पण बरेच काही ऑप्शन्स आहेत, शेतीमध्ये पण बरेच काही तुम्हाला गव्हर्नमेंट अनुदान देत आहे किंवा काही आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर त्यामध्ये एक सामाजिक दृष्टिकोन पण एक लागून येतो की जर काही गोष्टी असतील ज्याच्यामुळे आपल्या मुलांना फायदा होत असेल, त्या मुलांपर्यंत गोष्टी पोहोचल्या पाहिजेत आणि त्या मुलांनी पण तेवढे प्रयत्न केले पाहिजेत की आपल्याला कुठून 4 गोष्टीतून कुठून आपल्याला फायदा होत असेल किंवा कुठल्या योजना गव्हर्नमेंट आपल्यासाठी देत आहे. किंवा आता समजा बरेच अशा ऑप्शन्स आहेत. पंतप्रधान लोन योजना आहे, खादी ग्रामोद्योग लोन योजना आहे, त्यानंतर मुख्यमंत्री लोन योजना आहे, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे झालं. असे बरेच सारे लोन्सच्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत नवीन उद्योजकांसाठी. आपल्या समाजात पण बरीच काही लोक आहेत जी आपल्या मराठी मुलांसाठी धडपड पण करतायत. आपले धरणे साहेब झाले, जसे आपले संस्थापक आहेत, आपल्या गरजला या संस्थेचे, त्यांची पण खूप मोठी चळवळ चालू आहे मराठी माणसांसाठी आणि मराठी युवांसाठी, उद्योजकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा तळागाळातील मराठी माणसांसाठी कोकणातल्या जे ते मेहनत करतायत. अशी बरीच सारी माणसं आहेत, त्यांची पण आपण मदत घेऊ शकतो. आणि अशी बरीच माणसं आहेत जी आपल्याला मदत करायला रेडी आहेत. मग हे आपल्या युवा पिढीने त्यामध्ये लक्ष घालणं सध्या गरजेचं आहे.
खरंच सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता. तर धन्यवाद. आपल्या मराठी आपल्या मराठी माणसाने प्रत्येक क्षेत्रात झेंडा फडकावला होता, पण हळूहळू आपल्या हातातले सार काही निसटून जात आहे. उदाहरणार्थ वडापाव घ्या, तर यामागचे नक्कीच कारण कोणते असेल, आणि यापुढे जर परत उभारी घ्यायची असेल तर काय करावे लागेल असे तुम्हाला वाटते? जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की महाराष्ट्रात वडापाव पण महाराष्ट्रीय लोकांचा वडापाव हा मराठी लोकांचाच एक पदार्थ झाला. पण हा वडापाव हा मराठी माणसांचा आता राहिलाच नाहीये. आता जिथे परप्रांतीय, आता मी कुठल्या एका समुदायाचं नाव घेऊ नाही इच्छित, परप्रांतीय जिथे वडापाव बनवतात तिथे आपली मराठी बरीच माणसं तिथे कामाला आहेत, किंवा मराठी माणसं, किंवा मुंबईची, समजा एक मुंबईचंच उदाहरण घ्या. मुंबईचं एक 10 रुपये किंवा 15 रुपये, 20 रुपये वडापाव म्हणजे माणसाचं एका टाइमचं जेवण पण होतं बऱ्याच वेळा. दुपारचं एखादं जेवण जरी नसेल तरी माणूस वडापाव खाऊन आपलं एक दिवस काढतो. मग ते वडापाव पण आपल्याला परप्रांतीयाकडून घ्यावे लागतात. त्यामध्ये बरेच परप्रांतीय आहेत. स्टेशनला आपण जातो तिथे सगळे परप्रांतीय आहेत. एकेकाळी आपल्या कोकणातून सोन्याचा धूर निघायचा म्हणतात, पण तो सोन्याचा धूर आता हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे. कारण आपली मुलं ही आपल्या कोकणात न थांबता ही कोकणातून बाहेर जात आहेत, तिथे काम करतायत, किंवा आपल्या इथले जे आपल्या इन्कम सोर्सेस आहेत त्या इन्कम सोर्सकडे न लक्ष घालता बाहेर जातात. आता मराठी माणसांचं तुम्ही म्हणालात की मराठी माणसांनी प्रत्येक क्षेत्रात झेंडे रोवलेले आहेत. संगीत क्षेत्रात आहेत, त्यानंतर आपल्या क्रिकेट क्षेत्रात आहेत, बऱ्याच प्रत्येकी क्षेत्रामध्ये असं आहे की मराठी माणसाने त्यामध्ये मोठं महत्व आपलं मोठं आपलं मुलाचं काम दिलेलं आहे. त्यामुळे मराठी माणसाने घाबरून न जाता, कुठलंही दडपण न ठेवता, आपण जी आपल्याला कुठली समजा गोष्ट करायची असेल तर कुठलंही मनावर दडपण न घेता मेहनतीची तयारी ठेवून ती गोष्टीमध्ये आपण उतरायलाच हवं. आणि आज जर उतरलो नाही तर आज आपण मागे राहणार, हे मात्र नक्की. बरोबर बोलतोय. तर मुंबईतील उद्योग व्यवसाय मुंबईतील उद्योग व्यवसाय बदल परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. निदान आपल्या कोकणातली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यावर काय मुंबईतील आपली व्यवसाय परिस्थिती, मुंबईतली व्यवसाय परिस्थिती सर्वात आता बिकट चाललेली आहे. आता कोरोनामुळे नाही म्हटलं तरी आपण 2 वर्ष कोरोनामध्ये मुंबईमधील हॉटेल व्यवसाय हा त्याच्यावर बराच मोठा परिणाम झालेला आहे. कारण माझे बरेच काही असे फ्रेंड्स आहेत, माझ्या जे असेच बरेच काही फ्रेंड्स आहेत जे शेफ आहेत. आता लॉकडाऊन नंतर असे विषय झालेत की बरेच जण घरी बसलेले आहेत, काही जणांना जॉब मिळालेले आहेत, काही जणांना जॉब नाही आहेत. आणि मुंबईमध्ये तुम्हाला व्यवसाय पद्धतीमध्ये तुम्हाला साधर्म्य आढळून येईल. ते म्हणजे तिथे जे परप्रांतीय आहेत ते परप्रांतीय ते त्यांच्याच लोकांना जवळ करतात, किंवा त्यांच्याच लोकांना जॉब देणे, त्यांच्याच लोकांना जॉबची संधी उपलब्ध करून देणे. म्हणजे एकाने दुकान टाकलं, मग त्यामध्ये काम करणारे पण त्यांचेच गाववाले, बनवणारे पण त्यांचेच गाववाले, सेल करणारे पण त्यांचेच गाववाले, किंवा तिथे A to Z म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेवढे पण तिथे काम करतील, किंवा जिथे जेवढे पण काही माणसं असतील ते स्वतःच्याच हिशोबाने, किंवा तिथे मराठी माणसांना सध्या तरी एवढी व्हॅल्यू एवढी कमी झालेली आहे मुंबईमध्ये कुठल्याही व्यवसायामध्ये. पण ती जर लक्ष आपण सध्या कोकणात दिलं नाही तर तीच परिस्थिती कोकणात येऊ शकते. आणि ती परिस्थिती सध्या आपण बऱ्याच ठिकाणी बघू पण शकतो. त्यासाठी आपली सगळ्यांची धावपळ चालू आहे, सगळ्यांची धडपड चालू आहे. धरणे सर आहेत, त्याच्यानंतर आमच्यासारखे बरेच छोटे मोठे उद्योजक आहेत जे आपण बऱ्याच लोकांना सपोर्ट करतो. आता आम्ही जिथे जिथे आमचं जिथे रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही आजूबाजूचं जे लोकल सप्लायर जे असतील ते आम्ही लोकल लोकांकडूनच घेतो. मराठी माणसं असू दे किंवा आपले लोकल काही असू दे, त्यांना आम्ही त्याच्यामध्ये प्राधान्य देतो. पण जर तुम्ही मुंबईची व्यवसाय पद्धती जर बघितली तर ही असं नाहीये. मुंबईच्या व्यवसाय पद्धतीमध्ये जिथे आम्ही काम करायचो तिथे मराठी माणसाला म्हणजे एकदम असं एक कमी लेखलं जायचं. म्हणजे भाई तू ये पहाड़ी है ना तो ऐसे ही रहेगा, तू ऐसे काम कर, ये तू ज्युनियर है तो ज्युनियर जैसा काम करेगा. पण जर त्यांच्याच गावचे कोणतरी ज्युनियर्स असतील तर मग त्यांना पुढे घेणं आणि त्यांना ते व्यवस्थित त्यांना ट्रेनिंग वगैरे देऊन, त्यांना ते शिक्षण वगैरे देऊन, मग त्यांना त्यांची पोस्टिंग करणं किंवा त्यांचं प्रमोशन करत राहणं.
असा एक प्रकार माझ्या बरोबर जेव्हा अँबॅसिडर मध्ये झालेला. मी अँबॅसिडर मध्ये ऍज अ अप्रेंटिस म्हणून लागलेलो. आणि त्यानंतर जेव्हा अप्रेंटिस करताना एक अप्रेंटिसचं ज्यामध्ये अप्रेंटिस मध्ये ऍडमिशन घेतलेलं ते फक्त किचनसाठी आम्ही अप्रेंटिस म्हणून गेलेलो. प्लस तिथे कसं युनियन, मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी युनियन चालते. तर ती युनियनची त्यांची थोडीफार भांडणं होती. त्यामुळे आम्हाला पॅकिंग डिपार्टमेंटला टाकलं. आणि ते फ्लाईट किचन असल्यामुळे दिवस सकाळ दुपार रात्र फ्लाईटला तिथून सर्व डिनर असू दे, लंच असू दे, ब्रेकफास्ट असू दे, हायटी असू दे, सर्व तिथून जायचं. आणि तिथे मी आणि माझ्याबरोबर एक वैभव पताडे म्हणून मित्र होता, तो आता सध्या कोल्हापूरला असतो. तो आणि मी दोघे, आम्हाला कमीत कमी वर्षभर तिथे आम्हाला पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये ठेवलं. 3 वर्षाचा कोर्स होता. वर्षभर फक्त आम्ही पॅकिंग करत होतो. त्यानंतर मग आम्ही भांडून भांडून त्यांच्याशी बोलून त्याच्यानंतर मी जेव्हा त्या ट्रेनिंगला लागलो, त्या ट्रेनिंग सोबत माझ्यासोबत एक मुलगा लागलेला. आणि त्यांच्या रिलेशन मध्ये तो एक तिथे आमचे इथे सिनियर होते. त्यांनी त्याला 4 महिन्यात हॉट किचन मध्ये टाकलं. त्याचं ट्रेनिंग चालू झालं. तो तिथे कटिंग करायला शिकला. आम्हाला कटिंग पण येत नव्हतं त्यावेळी. नाईफ पण कशी पकडायची माहिती नव्हतं. पण आम्ही किचनसाठी ट्रेनिंगसाठी आलेलो, पण आम्हाला पॅकिंग मध्ये ठेवलेलं. मग बऱ्याच काही ओळखीने किंवा त्यासाठी फक्त किचनचं डिपार्टमेंट चेंज करायला आम्हाला एवढा त्रास झाला की 2 महिने आम्ही फक्त भांडतोय की आम्हाला किचन चेंज करून द्या, आम्हाला किचन चेंज करून द्या, आम्हाला नाही करायचं पॅकिंग. 8 महिने सकाळी 8 ते रात्री 8 फक्त पॅकिंग करायचं. ते जे काही असेल मील असेल, ते 4 कोर्स मील असेल, 6 कोर्स मील असेल, हे फक्त पॅकिंग करायचं आणि द्यायचं बस. मग त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बराच दिवस त्यांच्याशी भांडून त्यांच्याबरोबर हे करून मग त्यानंतर आम्हाला बेकरीमध्ये टाकलं. एकाला किचनमध्ये टाकलं ज्याला बेकरीमध्ये जायचं होतं, आणि ज्याला बेकरीमध्ये जायचं होतं त्याला किचनमध्ये टाकलं. का तर आम्ही भांडून त्यांच्याकडून आम्ही किचन चेंज करून घेतलं. मग हे असं बऱ्याच ठिकाणी असंच चालतं की जो त्यांच्या जवळचा किंवा त्यांच्या रिलेटेड कोणी असेल त्याला ते प्रमोट करतात. आणि आपल्यासारखे किंवा असे मराठी काही असतील, गावाहून गेले असतील, किंवा आपले गावातनं आपली जी मुलं शिकायला जातात, ट्रेनिंगसाठी जातात, मग त्यांना ही वागणूक दिली जाते. आणि ती आम्ही समोरून अनुभवलेली आहे. फ्रायडेज मध्ये कामाला असताना असेच परप्रांतीय होते बरेच, म्हणजे सर्वच वाईट नव्हते. त्यामध्ये माझ्याबरोबर मला सपोर्ट करणारे, मला शिकवणारे पण चांगले होते. पण जे आमचे सिनियर होते ते पहिले पहिले मला एवढे म्हणजे हेट करायचे माझा की नाही नाही नाही, तू ये काम नहीं करने का, तू ये काम नहीं, तू तेरे को ये काम दिया तो तू यही काम करने का. मग शेवटी एक दिवस त्यांनी माझं एक मोठं सेक्शन असायचं, स्वतः एक सेक्शन असायचं फ्रायडेज मध्ये. आणि त्या स्वतः सेक्शन मध्ये कमीत कमी 3 माणसं काम करायची. आणि त्या दिवशी पहिलाच दिवस माझा फ्रायडे होता आणि मला एकट्यालाच तिथे टाकलं. आणि मग म्हणजे असं चालायचं, म्हणजे मराठी माणूस पुढे जातोय ना, मग त्याला पुढे पाठवायचं पण कुठेतरी अडकवायचं. असं बऱ्याच ठिकाणी चालतं. म्हणजे तिथे जिथे 3 माणसं काम करतात तिथे मला एकट्याला टाकलं. पण माझे मित्र होते तिथे, जे सहकारी मित्र माझे काम करत होते किंवा आमचे शेफ लोक होते, त्यांनी मला सपोर्ट केला आणि पहिल्या दिवशीच मी व्यवस्थित काम केलं. त्यानंतर मग तिथे त्यांचं एक फंक्शन चालतं बोगो म्हणून, म्हणजे एक बाय वन गेट वन फ्री. आणि त्या दिवशी तर एवढी 3 दिवस असतं, फ्रायडे सॅटर्डे संडे. आणि एवढी गर्दी असते की विचारू नका. की सकाळी उभं राहिलं की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधी टाइम निघून गेला किंवा तुम्हाला एक पाणी प्यायला पण वेळ मिळणार नाही. आणि इव्हनिंगला तर संध्याकाळी 5 ते रात्री 1-2 वाजेपर्यंत तुम्हाला कशालाच हलता येत नाहीत. म्हणजे तुम्ही एकदा येताना ड्युटीवर तुमचं सर्व काम करून यायचं, जे काही असेल, तुम्हाला कॉल करायचा असेल, तुम्हाला तुमची पर्सनल काही असेल, ते बरोबर ड्युटीवर यायच्या अगोदर 5 मिनिटं. आणि तो एक क्षण मला आठवतो, त्यावेळी मी आजारी होतो. आणि माझ्या सेक्शनवर जो माझा रिलिव्हर होता, तो थोडा डल पडत होता त्या सेक्शन मध्ये. आणि मी फुल आजारी होतो, पूर्ण आजारी होतो. माझा ताप आलेला, सर्दी झालेली, तोंडातून जरा पण आवाज येत नव्हता. आणि त्यावेळी मला कॉल आला रेस्टॉरंट मधून की अजिंक्य असं असं आहे आणि तो मुलगा नाही करूच नाही शकणार. आणि आज आपला बोगोचा पहिला दिवस आहे. आणि पहिला दिवस जर कंप्लेंट निघाली तर आपल्याला वरपर्यंत उत्तर द्यावे लागणार. तर प्लीज ये, काहीतरी कर आणि प्लीज ये. तर मी म्हटलं सर येतो मी, पण फक्त आल्यानंतर मी काय असेल ते तेवढं काम करेल आणि निघून जाईल. असे मी कमीत कमी 4 दिवस तिथे विदाऊट आवाज, तोंडातनं आवाजच येत नव्हता, काय बोलायचं तरी नाही, एवढा पूर्ण घसा बसलेला होता, ताप होता अंगात. पण 3 दिवस मी ते एकट्याने संध्याकाळी 5 ते रात्री 2 असा एक दिवसाचा आमचा सेल असायचा 8-9 लाख रुपये. म्हणजे त्या हिशोबाने जी गर्दी असायची, आणि 3-3 फ्रायर सेक्शन, आणि एक छोटासा एक म्हणजे असे 4 फ्रायरचा एक सेक्शन माझ्याजवळ होता, त्याचं प्रेप, त्याचं ऑर्डर्स वगैरे ते सर्व. मग त्यानंतर मला बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ हे त्यांनी मला त्या महिन्यात दिलं. म्हणजे त्या रेस्टॉरंटचं, म्हणजे TGI फ्रायडेचं बेस्ट एम्प्लॉई बनणं हे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं.
त्यासाठी त्यांना तुम्हाला सर्टिफिकेट्स मिळतात, तुम्हाला छोटे छोटे लेबल्स मिळतात, जे तुम्ही शेफ कोटला तुम्ही लावून फिरू शकतात. म्हणजे तुमच्या जर शेफ कोटवर ते बिल्ले असतील, ते लेबल असेल, आणि तुम्ही इंडियातल्या कुठल्याही एका टीजीआय फ्रायडेज मध्ये गेलात आणि ते तुम्ही जर तुमचं ते तुम्ही एक साईन दाखवलं, तर तुम्हाला ती रिस्पेक्ट कुठल्याही इंडिया असू द्या, वर्ल्ड मधल्या कुठल्याही फ्रायडेज मध्ये जा, ती तुम्हाला ती रिस्पेक्ट मिळणार. एम्प्लॉई ऑफ द मंथ, फ्रायर ऑफ द मंथ, किंवा ग्रिलर ऑफ द मंथ, किंवा थेअरी ऑफ द मंथ, हे सर्व बरेच काही अवॉर्ड असतात त्यामध्ये. त्यामध्ये एम्प्लॉई ऑफ द, त्या मेहनतीमुळे मला एम्प्लॉई ऑफ द मंथ त्यावेळी मिळालेला. मग त्यानंतर असे बरेच काही मनोज शेफ झाले. मनोज शेफ जे होते आपले मराठी शेफ होते, त्यांनी मला ओळखलं की अजिंक्य तू काहीतरी करू शकतोस आणि तू पुढे काहीतरी जाऊ शकतोस. ते अजूनही मला काही असेल, मला गायडन्स हवा असेल किंवा काही असेल, तर मी त्यांच्याकडे नक्की कधी रात्री 12 वाजताही जरी कॉल केला तरी ते मला छोट्या भावाप्रमाणे मला हेल्प करतात. स्टीव्हन गोम्सची मदत झाली बऱ्याच ठिकाणी. आपले इंडियाचे मास्टर शेफ बिर्याणीचे जे इम्तियाज कुरेशी, जे आपल्या इंडियाने त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न, असे बरेच काही अवॉर्ड त्यांच्याकडे आहेत. आणि बिर्याणीचे मास्टर शेफ ते इंडियाचे आहेत. तर त्यांच्यासोबत त्यांच्या सहवासात काम करायचा त्यावेळी मला अनुभव आला. म्हणजे कसं कसं बिर्याणी कशी बनते, आणि आता जी आम्ही बिर्याणी बनवतो ती एक रेग्युलरच अशी एक नॉर्मल बिर्याणी जशी सर्वीकडे मिळते, किंवा दम बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी. पण ती जे त्यांचं जे एक वास्तव्य होतं, आमच्या बाजूचा सहवास होता त्यांचा. म्हणजे ते आल्यानंतर लाईनमध्ये उभंच राहायचं. लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर तुमचा ड्रेस कोड चेक केला जाणार, मग तुमची शेविंग चेक केली जाणार, तुमचं तुम्ही व्यवस्थित आहेत की नाहीत, किंवा तुमच्याकडून काय काम झालेलं आहे ते पेंडिंग आहेत किंवा काय. ते सर येणार आहेत, मग ते शेफ येणार आहेत, मग शेफच्या समोर तुम्ही काही बोलता नाही. शेफच्या समोर जरी तो पिन जरी पडला तरी तो पिन तो ऐकायला यायला हवा. अशा बऱ्याच जणांसोबत आम्हाला काम करायची संधी मिळाली. त्यानंतर बरेच शेफ आहेत. शेफ पाटकर शेफ आहेत, जे माझे एक मित्राचे सुशेफ आहेत. बेकरीमध्ये त्यांचं बरंच नाव आहे. अशा बऱ्याच शेफ लोकांनी मला पुढे यायची संधी दिली. गुलाम सर म्हणून आहेत, नागेश सर आहेत, असे बरेच बरेच जण मला असे चांगले सिनियर मिळाले किंवा चांगले शेफ मिळाले, ज्यांनी मला पुढे यायची, पुढे शिकायची. म्हणजे स्वतः सिनियर ज्युनियरच्या सेक्शन मध्ये काम करायचे. म्हणजे जे सिनियर माझे असायचे ते माझ्या सेक्शन मध्ये काम करायचे आणि मला बोलायचे, जा अजिंक्य तू शिक, तू करशील, काही अडलं तर मला विचार, मी तुम्हाला सांगेल. असं करून बऱ्याच लोकांनी आम्हाला सपोर्ट केला, आणि हा सपोर्ट बऱ्याच कमी लोकांना मिळतो. तर ते सपोर्ट घेऊन मी आजवर इथेपर्यंत पोहोचलोय. आवाज. खरंच तर खूप छान कार्य करत आहात सर तुम्ही. शुभेच्छा सर तुम्हाला. धन्यवाद, धन्यवाद. तर आपल्या जमिनी आपल्याकडे शाबूत राहिल्या पाहिजे, आणि आपल्या माणसांकडून खरेदी विक्री केली पाहिजे. तर तर आपली आर्थिक नाडी आपल्या हातात राहील, आणि असे करणे काळाची गरज आहे. तर यावर काय सांगा? आपली माती आपली माणसं ही आपल्या काळाची गरजच आहे. आता जसं आपण विचार करतो, आता आपल्यासमोर बरीच अशी उदाहरणं आहेत की आपल्या लोकांनी, कोकणातल्या लोकांची तरी मला एवढी माहिती नाहीये, पण बरेच काही म्हणजे आपण घाटावर म्हणतो की तिथल्या लोकांना आपल्या जमिनीची किंमत पण माहिती नसताना त्या लोकांनी जमिनी विकून छोट्याशा रकमेसाठी किंवा क्षणिक सुखासाठी त्या जमिनी विकून, आणि आता ते कर्जबाजारी आहेत, किंवा त्यांच्याकडे राहायला जमिनी नाहीयेत, घर बांधायला जमिनी नाहीयेत, किंवा असे दुसरीकडे राहत आहेत. पण तो पैसा क्षणिक असतो. आपली जमीन आहे, आपली माती आहे, त्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो. भले तिथे व्यवसाय चालू नाही करता आला, पण आपण शेती करू शकतो. आता आपण इथे बघतो, पाटपुरा रोडला आपण जाताना रायवाडी इथे एक असा भाज्यांचा स्टॉल लागतो. तिथे गावातली सगळी माणसं संध्याकाळची 4 वाजता, 5 वाजता अशा भाज्या घेऊन बसतात रस्त्यावर. एक चांगला एक तो स्पॉट असा तयार झालाय, जिथे सगळीकडे आपल्या त्या रायवाडी किंवा माळेच्यावाडी गावात जिथे आम्ही राहतो तिथली बऱ्याच काही लेडीज लोक, बायका, संध्याकाळचा एक उदरनिर्वाह म्हणून किंवा एक असा एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी होऊन जाते त्यांची, ती त्यामधून त्यांना इन्कम मिळतं. आणि ते बघून बरं वाटतं की तिथे येणारी प्रत्येक जण ही आपली लोकल माणसं तिथल्या तिथे त्यांच्याकडून भाज्या घेतात, किंवा त्यांच्याकडून त्याच्या इथे तुम्हाला बरेच काही भाज्या बघायला मिळतील, बरेच काही असे फ्रुट्स वगैरे जे आपल्या गावठी पद्धतीने उगवले जातात आणि ते गावठी पद्धतीनेच विकले जातात. मग असे बरेच काही असे आपल्याकडे आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांना की समजा आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची झाली तर त्याला आपल्याला आपल्या माणसाला पहिलं प्राधान्य द्यावं लागेल. आणि जर आपण असं करतो तरच आपण ह्या पूर्ण
कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहू शकतो. कारण येणारा काळ हा खूप मोठा कॉम्पिटिशन वाला आहे आपल्या सिंधुदुर्गासाठी. जर आपण आताच आपला जर बेस स्ट्रॉंग नाही केला किंवा आपण आताच आपल्या माणसांना जर आपण सपोर्ट नाही केला तर नंतर आपल्याला सपोर्ट मिळणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे आपल्या माणसांनी हे आपल्या माणसांना आतापासूनच त्यांना सपोर्ट करणे किंवा त्यांच्यासाठी धडपड करणे, त्यांच्यासाठी उभं राहणे गरजेचं आहे. आपल्या इथे जेवढे पण आपले राजकीय नेते आहेत किंवा जेवढे पण आपल्या इथे पॉलिटिकल पार्टी आहेत त्यांनी त्या आपापल्या इथे छोट्या 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 उद्योगांना वाट देणे हे महत्वाचं आहे. देतातच आहेत. मला बऱ्याच ठिकाणी अनुभव आहेत की पक्ष राजकारण असं सोडून माझ्याकडे बरेच जण असे आम्हाला सपोर्ट करतात किंवा अजिंक्य तू सर्व हे चांगलं करतोयस कर किंवा हे असं हे तू चांगलं करतोयस वगैरे. त्यामुळे मला पण अशा बऱ्याच चांगल्या गोष्टीचा अनुभव आलाय की बरेच माणसं आपल्याला आता मराठी माणसांची किंमत मराठी माणसांना समजू लागली किंवा मराठी माणसांची बिझनेसमध्ये जी व्हॅल्यू आहे ती आता समजायला लागली हळूहळू. आता आपण बघू शकतो बऱ्याच ठिकाणी आता आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आता समजा कुडाळ बघितला बुधवारी बाजार जो भरतो बऱ्याच ठिकाणून लोक येत आहेत, बऱ्याच ठिकाणून माणसं येतात, आपले व्यवसाय थाटतायत रस्त्याच्या बाजूला का असेना. आपलं स्वतःचं एक छोटस एक भाजी घेऊन कोण भाजी घेऊन येतं, कोण आपल्या घरात नारळ घेऊन येतं, कोण काय येतं. तर ते दुसरीकडे न घेता एक समजा एखादे म्हातारे बसलेले असतील किंवा काय असतील तर त्यांच्याकडे आपण ती खरेदी करून त्यांना एक आपण सपोर्ट करू शकतो. त्याच्यामुळे असे बरेच काही उदाहरणं आहेत आपल्या सिंधुदुर्गामध्ये ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी आपल्याला सपोर्ट केला आणि बरेच जण आपल्याला सपोर्ट करायला पण तयार आहे. त्यामुळे आपली माती आपली माणसं हे सर्वात मोठं ध्येय आपल्या लोकांनी समोर ठेवलं पाहिजे आणि त्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. तर आपण ला माफिया कॅफे हे हॉटेल सुरू केलं आहे, तर बरोबर. याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ला माफिया हे चालू करण्याच्या मागे माझं एकच कारण होतं. मी मगाशी जसं तुम्हाला बोललो की मी एका ठिकाणी होतो कामाला, तिथे अशीच वागणूक मिळायला लागली. म्हणजे वर्किंग आवर्स माझे सकाळी 10 ते रात्री 2-3 वाजेपर्यंत आम्ही यायचो. आणि मग एक असा वेळ आला की मग ते ओनर्स गुजराती होते, काही मारवाडी होते. नाव नाही घ्यायची होती मला, पण एक गुजराती होते, काही मारवाडी होते. मग त्या लोकांनी त्यांच्या माणसांना ठेवायला चालू केलं की अजिंक्य शेफ ने ये अच्छे से सेट करके दिया है, तुम उनके पास से सब सीख लो, अजिंक्य शेफ को हम अगला हफ्ता बोलते जाने के लिए. मग हे असे बरेच काही गोष्टी मग अनुभवायला मिळाल्या. मग त्या गोष्टीला मग मी कंटाळून जर आपण दुसऱ्यासाठी आपण एवढी मेहनत करतोय मग तीच मेहनत आपण आपल्यासाठी स्वतःसाठी आणि आपल्या गावासाठी केली तर नक्कीच सक्सेस होईल या विचाराने मी गावी आलो. आणि त्यावेळी माझ्या डोक्यात होतं की असं काहीतरी हवं की लांबून कोणतरी असा एक विचार करत येईल की ला माफिया म्हणजे काय आहे. ला माफियामध्ये आता आपल्या इथे बरंच काही असतात. या ला माफिया नावासाठी पण बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले, का रे बाबा तुला इथे मालवणीमध्ये तुला नाव नाही मिळालं का किंवा असं मराठी नाव नाही मिळालं का. तर मला हे एकच गोष्ट सांगायची की आपल्या लोकांनी किंवा आपल्या कोकणवासियांनी ही मेंटॅलिटी चेंज करायची आपल्याला आता गरज आहे. ला माफिया हे असं नाही की आपण परप्रांतीयांना किंवा बाहेरच्या देशाला मी सपोर्ट करतोय किंवा तसं काही. बऱ्याच जणांनी मला हे पण क्वेश्चन विचारले की बाबा तू ला माफिया हे नाव का ठेवलंस. तर ला माफिया हे नाव अशासाठी मी बराच विचार केला की नाव काय असावं, नाव काय असावं. बऱ्याच ठिकाणी मी काम केलं. मुंबई वाईब होतं, केमिस्ट्री 101 होतं, बॅरल होतं, पंपरूम होतं, टीजे फ्रायडे होतं. तर जिथे जिथे मी काम केलं तिथे मी एक गोष्ट सगळ्यात पहिली जाणली की रेस्टॉरंट चालू करण्याच्या पहिलं किंवा हॉटेल व्यवसाय कुठलाही चालू करण्याच्या पहिलं त्याचं जे नाव असेल किंवा आता समजा आम्ही रेस्टॉरंट लाईनमध्ये आहोत, हॉटेल लाईनमध्ये आहोत, तर हॉटेल जर एखादं चालू करायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी आठवडाभर ते दीड आठवडा त्यांची मिटिंग असायची की बाबा नाव काय असायला हवं. मग त्या स्टेजमधून मी प्रत्येक त्या स्टेजमधून मी शिकून आलेलोच होतो. तर माझ्या डोक्यात तेच चाललेलं की नाव काहीतरी वेगळं हवं, नाव काहीतरी वेगळं हवं जेणेकरून ला माफिया काय आहे किंवा ला माफिया हे हॉटेल आहे की नक्की काय आहे. आणि ला माफिया जर हॉटेल आहे तर हे असं नावाच्या मागे काहीतरी उद्देश असेल म्हणजे तिथे काहीतरी वेगळं मिळत असेल. मग असं बराच विचार करून 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 मग एका नावावर आम्ही पोचलो की ला माफिया. मग कसं आता बऱ्याच ठिकाणी असे हॉटेल्स होतात म्हणजे जिथे देवाची नावं ठेवली जातात किंवा आपल्या घरातली कोणाची तरी नावं ठेवली जातात. त्यामध्ये कसं होतं एक आपली एक फ्रेम बनून जाते. ती फ्रेम आहे म्हणजे जे आपण म्हणू शकतो की एक हॉटेल चालू करणं म्हणजे एकाचं देवाचं आपल्या इथे असं आहे की एक गाव देवाचं नाव किंवा आपल्या कुलदेवतेचं नाव किंवा आपल्या घरातलं एकाचं नाव.
म्हणून मग आम्ही काहीतरी वेगळं आणि लोक शोधत यायला हवीत किंवा ला माफिया हे काय आहे. म्हणून बराच काही विचार करून मग ला माफिया हे नाव आम्ही ठेवलं. खरंच. आजच्या युवा पिढीने न लाजता छोट्या मोठ्या व्यवसाय सुरू केला पाहिजे. यासाठी युवा पिढीला कशा प्रकारे मार्गदर्शन? युवा पिढीला मी एकच सांगेन, कोणतीही गोष्ट करताना मेहनतीची तयारी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीत घाबरून नाही जायचं आहे. बिझनेस असू दे, शेती असू दे, किंवा आपण जर लाईफमध्ये कोणती रिस्क घेतो तर त्यामध्ये दोनच गोष्टी असतात, एक तर प्रॉफिट नाही तर लॉस. एकतर आपल्याला प्रॉफिट होणार आहे किंवा आपण एकतर सक्सेस होणार आहे, नाहीतर आपण एकतर आपण लॉस होणार आहे. म्हणजे समजा बिझनेस जरी आपण करायला घेतला, त्यामध्ये दोन गोष्टी होतात, एक लॉस नाही तर प्रॉफिट. मग त्याला न घाबरता काही काही जण आपली युवा पिढी पहिलीच खचून जाते, की जर मी निगेटिव्ह थिंकिंग असते त्यांची. म्हणजे एखादा बिझनेस चालू करताना ते त्यावर स्टडी करतात किंवा त्यावर ते एक विचार आपले मांडतात. चार चार ठिकाणी आपले विचार ते विचारतात की बाबा मला असं असं चालू करायचं, मी काय करू. तर समजा त्यामध्ये पहिलं काही लोक त्यांना पॉझिटिव्ह विचार देतात, पण काही लोकांना समजा समाजामध्ये जर निगेटिव्ह त्यांना अनुभव आलेले असतील, मग ते निगेटिव्ह विचार देतात. मग त्यामध्ये मग मी हे केलं तर मला निगेटिव्ह हे पॉईंट जास्त मिळाले आणि पॉझिटिव्ह पॉईंट जास्त कमी मिळाले. मग तिथे आपली मुलं थोडी निराश होतात आणि मग त्या विचाराने मग ती मुलं आपली थांबतात. बिझनेस करायचा असेल काही किंवा कुठलीही अगर रिस्क घ्यायची असेल, मग तिथे आपली मुलं मागे पडतात. रिस्क बिंदास घ्या, आपल्याला गव्हर्नमेंट आपल्याला पूर्ण सपोर्ट करतोय, आपल्या इथली माणसं आपल्याला सपोर्ट करायला बरीच माणसं आहेत. आपल्या समाजात बरीच माणसं अशी आहेत जी आपल्या मुलांना किंवा आपल्या युवा पिढीला बिझनेसमध्ये किंवा एखादी गोष्ट कुठलीही करायची असेल तर त्यामध्ये मदत करायला बरीच आपली अशी माणसं आहेत कुडाळमध्ये. किंवा आता माझ्या बघण्यामध्ये बरेच मॅनेजर आहेत बँकेचे, जे आता आमच्याशी त्यांचे चांगले रिलेशन आहेत. त्यामुळे त्यांनी कधी मला असं बोलले नाहीत की तुम्ही हे करा मग आपण हे करू, किंवा असं कुठल्याही असे आपल्या उद्योजकांना ते असं कधी म्हणत नाहीत. ते आपली जर तयारी असेल आणि आपल्या मनाची आणि आपली मेहनत, आपल्याला मेहनतीची जर तयारी असेल तर आपण कुठलीही गोष्ट शक्य करू शकतो. थोडा वेळ जावा लागतो त्या गोष्टीला. आता आमचं हॉटेल लाईन जरी म्हटलं तरी त्याला बरं 3 ते 6 महिने आम्हाला ते सेट व्हायला वेळ लागतो. तसं कुठल्याही गोष्टीला तुम्हाला नाव करायला किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत ते यश किंवा अपयश पचवण्याची तयारी आपली असली पाहिजे. किंवा समजा आपण एक जर बिझनेस करतोय तर त्याच्या जोडीने आपण एक दुसरा इन्कम सोर्स आपण रेडी ठेवला पाहिजे. जर आपल्याला नोकऱ्याच करायच्या असतील तर नोकऱ्यांसाठी आपल्याजवळ ऑप्शन खूप आहेत, आयटी सेक्शन्स आहेत, इंजिनिअरिंग साईड आहेत, बऱ्याच साईट आहेत. पण बिझनेसमध्ये जर उतरायचं असेल तर आपल्या युवा पिढीने लॉस प्रॉफिटचा विचार न करता मेहनतीची तयारी ठेवता आणि यश आणि अपयश पचवायची तयारी ठेवावी लागणार, तरच आपली युवा पिढी ही बिझनेसमध्ये आणि सध्याच्या ज्या आपल्या कोकणाची जी जी आपली प्रगती होत चाललेली आहे. म्हणजे आता आपण बघू शकतो की आपल्या कोकणामध्ये कुडाळच्या बस स्टँडवर पण आपण फॉरेनर्स बघू शकतो. मग त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात किंवा आपल्या लोकांमध्ये ते सांगायची आपल्याला म्हणजे बऱ्याच शिक्षणाची कमी पडते. मग का ते लोक येताना एक छोटासा पेपर घेऊन येतात आणि त्या पेपरमध्ये समजा ते पेपर परप्रांतीयनीच बनवलेले असतील तर ते त्या परप्रांतीयांच्याच रेस्टॉरंटचे किंवा परप्रांतीयांच्याच बिझनेसचे किंवा जी पहिल्यापासूनच जी नावं झालेली आहेत त्याच स्पॉटचे तिथे त्यांचं मेन्शन केलेलं असतं. मग ते त्या हिशोबाने त्या मॅपद्वारे ते फिरत असतात. मग जर आपली मुलं जरी ह्या बाबतीत जरी आपण विचार केला, लोकल गाईड आपण जर तयार केले किंवा आपण लोकल मुलांना गाईड म्हणून तयार केलं किंवा येणाऱ्या आता आपलं सिंधुदुर्गाचं एअरपोर्ट पण चालू झालंय, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी पर्यटनासाठी. मग आपण इथे लक्ष देणं आता फार खूप गरजेचं आहे. आजकालची जी युवा पिढी आहे त्यांचे विचार कुठेतरी वेगळे आहेत. लवकर हार मानतात. असं म्हटलं जातं की जोपर्यंत हार आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपण हरत नाही, असं म्हटलं बरोबर. जातं. हो, पण आजची जी युवा पिढी आहे ती कुठेतरी लवकर निराश होते, लवकर हार मानते. प्रत्येक गोष्टी तिला झटपट पाहिजे, थोडक्यात म्हणजे पटापट पटापट हे पाहिजे. पटापट त्यांना वरती बरोबर. यायचंय, पटापट नाव कमवायचं, पटापट पैसा कमवायचा आहे. असं नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी थोडा एक कालावधी असतो. ते कालावधीपर्यंत थांबणं गरजेचं असतं. तोपर्यंत तुमच्यासमोर अनेक संकट येतात, त्या संकटांना सामोरं जाणे गरजेचं असतं. पण आजची युवा पिढी
कुठेतरी खरं म्हणायला गेलो तर व्यसनाच्या मागेही सुद्धा जात आहेत. आजची युवा पिढी बरोबर बघायला गेली तर व्यसनाधीन होत आहेत. त्यावर तुम्ही काय सांगा? बरोबर. जसं तुम्ही म्हणालात आपली पिढी ही एकदम त्यांना सर्व एकदम असं लवकर लवकर हवंय. पण ही जी गोष्ट आहे समजा बिझनेस झाला किंवा जी कोणतीही गोष्ट असली ही तुम्हाला त्यामध्ये सक्सेस असू दे, तुम्हाला यश असू दे, अपयश असू दे, तुम्हाला असं लगेच कोणतीही गोष्ट मिळत नाही. त्यासाठी चंदनाला पण एक वेळेमध्ये झिजावं लागतं, त्यावेळी त्याचा सुगंध दरवळतो असं म्हटलं जातं. तसं एखादा बिझनेस किंवा एखादी आपण कुठलीही जर गोष्ट करतोय आपल्या रिलेटेड, आपल्या करिअरच्या रिलेटेड, मग त्यामध्ये तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागतो. आणि व्यसनाचं जर आपण म्हणायला गेलो तर व्यसनाचं सध्या तरुण पिढीमध्ये जे तुम्ही म्हणालात, तरुण पिढीमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सिंधुदुर्गात तरी अजून व्यसनाचं प्रमाण खूपच कमी आहे. त्या हिशोबाने ती एक गोष्ट खूपच चांगली आहे की आपल्या सिंधुदुर्गातले बरेच गावचे संस्कार किंवा गावची देवस्थानं म्हणू शकतो आपण, गावचे घरातले संस्कार म्हणू शकतो. तर त्यामुळे त्या बाबतीत अजूनही आपली पिढी थोडी मागे आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या पिढीकडे सिंधुदुर्गातल्या युवा पिढीकडे आपल्या करिअरमध्ये, बिझनेसमध्ये किंवा आपल्या फ्युचरसाठी लक्ष द्यायला बराच वेळ आहे. जसं तुम्ही म्हणालात की आपल्या युवा पिढीला सर्व लवकर हवं असतं. इथल्या लोकांना सर्व आपलं आज मी काहीतरी चालू केलं उद्या ते चाललंच पाहिजे किंवा उद्या माझं नाव झालंच पाहिजे असं बऱ्याच गोष्टीमध्ये वाटतं. आणि मी एक सांगू इच्छितो की आपली मालवणी मुलं किंवा आपली कोकणी मुलं जी आहेत त्यांच्याकडे सध्या शिकण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. म्हणजे जेव्हा आम्ही शिकायचो तेव्हा आम्हाला मारायचं, अक्षरशः मारायचे, शिव्या पडायच्या किंवा आम्हाला 2-2 तास किचन मधनं बाहेर उभे करायचे, लेटर द्यायचे, आम्हाला रेड साईन द्यायचे, लाल शेरा द्यायचे. आणि बरंच म्हणजे चार्जेस, आता एका ठिकाणी मी काम करत होतो तिथे एक मिक्सर होता, TGI फ्रायडेज मध्ये काम करत होतो तिथे एक रोबो मिक्सर असायचा. तर त्याचं ते लीड होतं, त्याचं झाकण होतं, त्याचीच किंमत एक 10,000 होती. आणि ते माझ्या हाताने हरवलेलं. आणि ते काम करता करता कदाचित ते कुठेतरी पडलं की कुठे कचऱ्याच्या डब्यात चुकून पडलं आणि ते हरवलं. मग त्यासाठी त्यांनी माझ्यावर 10,000चा चार्ज मारलेला आणि तो मी 4 महिने माझ्या टीप मधून, माझ्या सॅलरी मधून मी ते 10,000 भरले. आता आपल्या इथे बरीच लोक काम करतात, म्हणजे माझ्या इथे बरीच लोकल मुलांनी काम केलं. आता माझ्या रेस्टॉरंटमध्ये एकच फक्त लोकल मुलगा काम करतोय, सुमित जाधव म्हणून. बाकी सर्व माझ्याकडे युपी आणि बिहारच्या साईडचे मुलं आहेत. आता ते ठेवण्यामागे माझं काय कारण आहे, इथली मुलं जी आपली आहेत, एक मेन म्हणजे पंक्च्युअलिटी टाइमच्या बाबतीत कोणालाच नसते. आपली मुलं म्हटल्यानंतर आपलोच अरे तो, आपण जाऊया टायमात, आपण बरोबर आपल्या टायमात जायचा, आपल्या टायमात यायचा. ती एक वृत्ती आपल्या मुलांमध्ये बघायला मिळते. दुसरी, कोणी काही सांगितलं की बाबा हे असं कर, हा ह्यो मोठं होईल सांगणार ह्याका लय समजता, ही आपली जी वृत्ती आहे आपल्या मुलांमध्ये, ही आपल्या मुलांमध्ये खूप बघायला मिळते. म्हणजे आपली मराठी मुलं किंवा मालवणी मुलं म्हणजे शिकायला कुठलीही गोष्ट बघत नाहीत. म्हणजे त्यांना ती लवकर हवी आहे की मला हे शिकायचं, मला ते शिकायचं, मला हे शिकायचं, मला हे दाखवा, मला ते दाखवा. पण हे असं असं नाही होत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता आता आमच्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा मला चालू करून 3 वर्ष झाली. आणि त्याच्या अगोदर मी 3 वर्ष, असं 6 वर्ष मी पिझ्झा बनवतो. आणि आता कुठेतरी आमचे पिझ्झा फेमस होत आहेत. म्हणजे तेव्हा मी किचन मध्ये सकाळी काम करायचो आणि दुपारनंतर जेव्हा माझी ड्युटी संपायची, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 ड्युटी संपल्यानंतर संध्याकाळी 5 ते रात्री 8 असं मी 3 तास बेकरीमध्ये काम करायचो. म्हणजे बेकरीचं पण थोडंफार नॉलेज येईल, पिझ्झा बेस कसे बनवायचे, कुकीज कशा बनवायच्या किंवा मफिन्स कसे बनवायचे, केकचा बेस कसा बनवायचा, केकचं लेअरिंग कसं करायचं किंवा ब्राउनी कसं बनवायचं, जे जे काही शिकायला मिळेल आपल्याला. छोटी मोठी गोष्ट की सिनियरने काही सांगितलं, जा ते भांड धुवून घेऊन ये, तरी ते करायचं. किंवा मोरीत जरी सांगितलं काय, आज कोण आलं नाहीये, भांडी घासणार कोण आलं नाहीये, तर आज तुला करावं लागेल, ते पण आम्ही तेव्हा करायचो. पण आताची जर पिढी बघाल, आताच्या पिढीमध्ये ती एक मेहनत आपल्याला दिसत नाहीये आणि ती शिकायची जिद्द आपल्या मुलांमध्ये कमी दिसते. आता मी बरेच असे बघतो जे येतात, आपल्या इथली मुलं, जी लोकल मुलं जी कामं करतात, येतात कामाला येतात, कानात हेडफोन, कामाला चालू, तिथे एका बाजूला काहीतरी जळतच आहे आणि एका बाजूला दुसरंच काम चालू आहे. किंवा काहीतरी कोणी सांगतंय तर आपण ते लिहून ठेवणं किंवा ते गोष्टी आपण कुठेतरी एका गोष्टीत ते आपली वेळ जो आपण इन्व्हेस्ट करतोय तो गोष्टी. आता माझं एक म्हणणं आहे की आपण समजा एक जेवण बनवतोय, तर आपल्याला कसं तरी येतंय आणि आपण काहीतरी बनवतोय आणि त्यामध्ये आपलं नाव खराब होतंय. मग त्यामध्ये जर आपण तेवढाच वेळ, जर जो आपण जे काही बनवतोय त्यामध्ये जर आपण व्यवस्थित बनवलं
किंवा कोणाला तरी विचारलं की बाबा समजा आपल्याला दाल तडका बनवायची आहे, तर ती कशी बनते. मग ती बनवताना ती एक वेळा बनवा किंवा हजार वेळा बनवा, मग त्यामध्ये ती 100% कशी बनवता येईल. मग त्यामागे धावायला हवं आपल्या मुलांनी की आपली मुलं काय करतात, 100 दाल तडका बनवायचे तर कशी तरी बनवायची आणि द्यायची, हा विचार आपल्या मनात असतो. पण आता आमच्यामध्ये कसं असायचं, स्टाफ फूड आणि गेस्ट फूड हे दोन्ही वेगवेगळं असायचं. पण बऱ्याच ठिकाणी मी असे शेफ लोक जे बघितले, जे स्टाफ फूड पण जसं आपण रेस्टॉरंटमध्ये सर्व करतो किंवा आपण गेस्टला जे जेवण देतो त्याच लेवलचं स्टाफ फूड बनवायचे. तर मी एका शेफला विचारलं, शेफ तुम्ही एवढा एवढं मेहनत का करताय तुम्ही, हा म्हणजे स्टाफ तर काही पण म्हणजे तुम्ही डाळमध्ये नुसतं पाणी टाकलं, मीठ टाकलं, जिऱ्याचा तडका मारलं, दिलं, स्टाफला काय खायचंच आहे. मग त्या शेफने मला तेव्हा सांगितलं की तू एक गोष्ट बनव चुकीची आणि एक गोष्ट बनव चांगली. ज्यावेळी तू चुकीची गोष्ट बनवशील त्यावेळी तुझ्या हाताला चुकीच्या गोष्टीच बनवायची तुझी सवय लागेल. म्हणून ती कुठलीही गोष्ट बनव, तू एक वेळा बनव की हजार वेळा बनव, त्याला 5 मिनिटाची 10 मिनिटं लागू दे, पण ती आपण कशी चांगली बनवू शकतो किंवा त्या मेहनतीमध्ये आपण आपला फायदा कसा करून घेऊ शकतो. मग ही एक गोष्ट आपल्या मुलांमध्ये ती कमी बघायला मिळते. म्हणजे काही जरी शिकायचं झालं, आता आपले ते मुलं काय करतात, 4 महिने काम करतात, पगार घेतला, मोबाईल घेतला, गेले. 4 महिन्याचा पगार मिळाला, नवीन मोबाईल घेतला, मुलं खुश झाली, दादा मी उद्यापासून येत नाही, मी चाललो. असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ते आपल्या मुलांमध्ये तशी ती वृत्ती खूप कमी आहे शिकायची. आणि ही वृत्ती आपण बघायला गेलो तर ती परप्रांतीय लोकांमध्ये बरीच दिसायला येते. त्यामुळे परप्रांतीय लोकांनी आपल्या सिंधुदुर्गात पाय टाकायला सुरू केलेले आहेत. आता तुम्ही बरंच बघू शकतात, आता एवढी हॉटेल्स आहेत कुडाळमध्ये म्हणा की सिंधुदुर्गामध्ये बघा, त्याच्यामध्ये लोकल तुम्हाला कुक किंवा लोकल शेफ लोक तुम्हाला कमी मिळतील. त्यामध्ये तुम्हाला नेपाळी असू देत, गडवाली असू देत किंवा आपले मणिपुरी असू देत, भैया लोक असू देत, हे तुम्हाला पूर्ण सिंधुदुर्गामध्ये पंजाबी ढाबे आहेत. पण मालवणी लोकांचा एखादा पण ढाबा नाही जिथे मालवणी माणसं काम करतायत, पण ही मुंबईमध्ये जाऊन कामं करतायत. तिथे ते शिकतायत, काही करतायत आणि तिथून ते बाहेरगावी जात आहेत. आणि ते मग 4 वर्षानंतर जेव्हा रिटर्न येतात तोपर्यंत इथे 10 ढाबे झालेले आहेत. आता आपल्या हायवेला जरी आपण बघितलं तरी पंजाबी ढाबे खूप आहेत, पण तिथे एकही तुम्हाला लोकल माणूस नाही दिसणार. तिथे सर्व भैया आहेत, युपी वाले आहेत किंवा आपले बाकी नेपाळी झाले. आणि आपली माणसं पण, माणसांची पण, आपल्या खाणाऱ्या माणसांची पण आणि आपल्या गिरायकांची पण एक मेंटॅलिटी थोडी चेंज व्हायला हवी. जेव्हा मराठी माणूस जेव्हा जेवण बनवतो किंवा मराठी माणूस चायनीज बनवायला उभा राहतो, नाही रे ह्याका काय येतला, ते नेपाळीच बरोबर बनवतात किंवा ते मणिपुरीच बरोबर बनवणार, असं अशी ती मेंटॅलिटी जी आपली लोकांची झालेली आहे ती चेंज व्हायला हवी. म्हणजे एखादी मराठी माणसाने जर काही केलंय किंवा मराठी माणूस जर हॉटेल चालू करतोय किंवा एखादा बिझनेस चालू करतोय, तर त्याच्याकडे काय मिळतं किंवा काय नाही मिळत ते एकदा बघायचा तरी प्रयत्न केला पाहिजे मराठी माणसाने किंवा आपल्या लोकल लोकांनी. मग त्यामध्ये जर तुम्हाला आपल्याला जर आपण एखादा आता समजा एखाद्या हॉटेल चालू केलं, मालवणी माणूस आहे, मराठी माणूस आहे, त्याच्या तिथे गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की तो काय देतोय आणि काय टेस्ट देतोय. मग ते आम्हाला आता ला माफिया थ्रू ती टेस्ट पोचवायला आता आमचे तिसरं चौथं वर्ष आहे. आता कुठे कुठे आमचं नाव झालंय, आता सगळीकडे लोक येत आहेत, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, मालवण, कणकवली, बऱ्याच लांबून लांबून लोक येतात. तुमच्यासारख्या माध्यमातून आमची प्रसिद्धी होते किंवा तुमच्यासारख्या चळवळीमुळे आपल्या मराठी माणसांची नाव होत आहे. त्यामुळे आपले बरेच काही लोक ओळखायला लागलेत. बरीच लांबून लांबून मंडळींचे मेसेज येत आहेत, कॉल्स येत आहेत की तुमचा इंटरव्ह्यू बघितला, तुमचं पोस्ट बघितली, छान वाटलं, नक्की आम्ही एकदा येऊ. मग हे एकदा मराठी आपल्या लोकल लोकांनी हे करणं गरजेचं आहे की जिथे मराठी माणूस किती हॉटेलमध्ये दिसेल तिथे नक्की जा, तिथे नक्की जा, तिथे काय बनतंय किंवा काय नाही तिथे टेस्ट करा. नाही आवडलं तर नका जाऊ, पण एकदा तरी जा. हॅलो सर. बोला. सर खरंच म्हणजे आपल्याकडून भावी पिढीने प्रेरणा घेणे गरजेचे आहे. सत्य परिस्थिती आहे सर. तर बरोबर. हो. आणि बदल होणे हे गरजेचे आहे. घरात हे पोटतिडकीने सांगतोच आहे. तसेच श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे बरोबर. गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे हाती घेऊन निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे. तर या चळवळीविषयी सर आपण काय सांगाल? ह्याच तुमचं जे गराजलो रे गराजलो हे नाटक, आणि ते नाटक असून तुमची
त्या नाटकातून होणारी तुम्ही जी इतर मदत करतायत, जी तुमची मराठी माणसांसाठी चळवळ चालू आहे, काही लोकांना जिथे काही लोकांची आर्थिक परिस्थिती नाही तिथे आर्थिक सहाय्य करणं, किंवा शाळामध्ये जाऊन तिथे शालोपयोगी वस्तूंचं वाटप करणं, किंवा असे बऱ्याच ज्या तुम्ही गोष्टी जे करतायत मराठी माणसांसाठी, सिंधुदुर्गवासियांसाठी जे तुम्ही करतायत, त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. असंच तुम्ही इथल्या मराठी लोकांना तुम्ही सपोर्ट करा, किंवा त्या मराठी आपल्या उद्योजकांना असू द्या, मराठी शेतकऱ्यांना असू द्या, आपल्या मालवणी मुलांना असू द्या, ते तुम्ही एक रंगमंच देतायत. आणि त्या तुमच्या नाटकातून आणि तुमच्या ह्या कार्यातून जे तुम्ही आपल्या कोकणची जी सेवा करतायत, ती एक देशसेवेसारखी जरी म्हणायला गेलं तरी ती होऊ शकते. आपण त्या हिशोबाने आपण त्या तुमच्या तुमच्या ह्या उद्देशातून तुम्ही बरेच काही उपक्रम करतात. जसं मी तुम्हाला म्हणालो, तुम्ही शाळेत वस्तू वाटतायत, कुठे कुठे कोणाला तुम्ही आर्थिक सहाय्य करतायत, कुठे चांगल्या उद्योजकांचा तुम्ही सत्कार करतायत, कुठे चांगले लेखक असतील, चांगले गायक असतील, काही कवी असतील, काही कलाकार असतील, ज्यांना तुम्ही मंचावर यायची संधी देतायत. ही संधी ही संधी जी तुम्ही देतायत, किंवा हे जे तुम्ही जे काम करतायत, ते खूप म्हणजे खूप आपल्याला पुढे भविष्यात उपयोगी येईल असं तरी मला वाटतंय. आणि तुमच्या या वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि धरणे सरांसाठी मी एकदा एक धरणे सरांसाठी सांगेन की धरणे सरांचा जेव्हा 2 दिवसापूर्वी मला कॉल आलेला, तेव्हा मला वाटलं नव्हतं की धरणे सर असं मला समोरून कॉल करतील. तर त्यांचा जेव्हा मला समोरून कॉल आला, तेव्हा मला एवढं छान वाटलं की कुठेतरी आता आपला मालवणी माणूस घराघरात पोहोचतोय, मराठी माणूस घराघरात पोहोचतोय, आणि आपल्या ह्या लाईव्ह इंटरव्ह्यू मार्फत तो फक्त सिंधुदुर्गात नाही तर पूर्ण मुंबई असू द्या, आपण कुठेही त्याला आपण पोहोचू शकतो. हे जे आपण जे काम करतो त्यासाठी धरणे सर आणि गरजलो रे गरजलोच्या पूर्ण टीमला मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि कोणतीही जरी आमच्यातर्फे तुम्हाला जरी काही जरी असेल तरी आम्ही तुमच्यासाठी मदत करायला तयार आहोत, हे पण आम्ही आश्वासन तुम्हाला देतो. धन्यवाद धन्यवाद. तर या चळवळीत प्रत्येक कोकणवासियाने सामील झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक कोकणवासियांना आपण कशा प्रकारे आव्हान कराल, त्याचबरोबर आपल्या चळवळीसाठी कशा प्रकारे हातभार लागेल? प्रत्येक कोकणवासियांनी ह्या चळवळीसाठी, आता जे तुम्ही म्हणालात गरजलो रे गरजलो मधून आपण जे उपक्रम राबवतो, तर त्या त्या उपक्रमामध्ये सहभागी होणं हे प्रत्येक कोकणवासियाचं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आपल्या माणसासाठी आपण उभं राहणं आणि त्या चळवळीमध्ये आपण सहभागी होणं, हे दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. म्हणजे जर आपण या चळवळीमार्फत जरी आपण एकमेकांशी जरी जोडले गेलो, तरी आपण एक कोकणवासियांचे सुखदुःख जाणू शकतो, कोणाला कशाची गरज आहे, किंवा आपला मराठी माणूस किंवा कोकणी माणूस कुठे मागे राहिलाय हे आपल्याला समजू शकतं. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही आपण क्षेत्रातले असल्यानंतर ह्या चळवळीला आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे. कोकणवासियांनी ह्या चळवळीला पाठिंबा देणं गरजेचं आहे. तुमच्या जमलेल्या फंडामधून तुम्ही बरेच काही उपक्रम करता, त्यामध्ये तुमचं स्वतःचा उदरनिर्वाह असू दे, किंवा तुम्ही एखाद्याला आर्थिक मदत करता, किंवा दुसरेही काही तुमचे उपक्रम तुम्ही तुमचं जे नाटक आहे त्या फंडातून करता. मग त्या त्या फंडासाठी जर तुम्हाला जर कोकणवासियांनी मदत केली, तर त्यामुळे आपली चळवळ ही आपण कुठे म्हणजे एक चळवळ आपण एका लेवलला घेऊन जाऊ शकतो, आणि त्या चळवळीला आपण चांगलं एक रंगरूप देऊ शकतो. मग ह्या रंगरूपाला आणि ह्या जर आपण ही चळवळ जर पुढे घेऊन जायची असेल, तर आपल्याला कोकणवासियांना या चळवळीला पाठिंबा द्यावाच लागेल, आणि ही चळवळ अशीच पुढे चालू ठेवावी लागेल आपल्याला. धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केलं आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबाबत तुमचे धन्यवाद. अं, तर श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित गराजदो रे बरोबर. गराजदो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो चळवळ सुरू केली आहे. आणि तसेच आमचे गराजदो रे गराजलो एक चळवळ युट्यूब चॅनल सुद्धा सुरू केली आहे. तर सर्वांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला आमच्या झालेल्या मुलाखती आहेत त्या तुम्हाला परत जाऊन तिथे पाहता येतील, त्या तुम्ही पाहू शकता. आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील, काही समस्या असतील, काही अडचण असतील, तर आम्हाला कॉल करा, आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि आजची मुलाखत संपली असं मी म्हणतो. मी माझ्यातर्फे आणि पूर्ण ला माफियाच्या टीमच्या तर्फे गराजलो रे गराजलो आणि धरणे सर आणि तुमच्या पूर्ण टीमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
आणि कोणतीही जरी मदत आपल्याकडून लागली किंवा आपल्या कोकणी माणसाकडून लागली तरी नक्की तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोतच. आणि तुमचं जे घरातलोचं हे युट्यूब चॅनल आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करा, त्यांना सपोर्ट करा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.